एक मोठी बातमी आपल्या समोर येते. शरद पवारांना खोकल्याचा त्रास. पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल. डॉक्टरांनी दिली माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलेलं आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या बारामती, मुंबई आणि पुण्यातील घरी दौरे करत होते. तर राज्यभरातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीसाठी त्यांचे सांत्वन करण्यासाठी येत होते. दरम्यान आज शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये तपासणीसाठी नेण्यात आलेलं आहे. शरद पवारांना खोकल्याचा त्रास होत असल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये तपासणीसाठी नेण्यात आलेला आहे. रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर परवेज ग्रँट यांना तसे कळवण्यात आलेलं आहे. डॉक्टर परवेज ग्रँट तपासणीनंतर शरद पवारांना ॲडमिट करायचे की उपचार करून घरी पाठवायचे याबाबतचा पुढील निर्णय घेतील. शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत रुबी हॉस्पिटलमध्ये आहेत. दरम्यान आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होतो आहे. रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही वेळा शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ आणि त्यांच्यावर काय उपचार करायचे आहे ते ठरवलं जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना ॲडमिट केलं जाईल. असा परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ असं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे. पवार साहेबांच्या तुम्ही यांनाच घ्या, मी सांगतो. पवार साहेबांच्या तब्येतीबद्दल आता आम्ही सर्वजण रुबी हॉल या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आहे आणि तिथले तज्ञ डॉक्टर अभिजित लोढा हे आपल्या सर्वांना आदरणीय पवार साहेबांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अभिजित लोढा आहे. मी पवार साहेबांना बघतो आहे. थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे. आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू. आता तपासणीचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आता काही सांगू शकत नाही. आता कंडिशन स्टेबल आहे आणि तपासणीचे रिपोर्ट आल्यावरतीच आम्ही पुढची ट्रीटमेंट काय बदल करायचं ते ठरवू. थोडंसं मी सांगितलं फिजिकल एक्झर्शन असल्यामुळे थोडंसं कंजेशन झालेलं आहे आणि आता सगळे व्हायटल पॅरामीटर्स सगळे स्टेबल आहेत. काळजी करण्यासारखं काय आता तरी काही नाही. आणि पवार साहेब आता रूम मध्ये आहेत, आयसीयू मध्ये नाही. See, because of physical exertion, there was some congestion in the chest. We have sent the appropriate investigations and started the appropriate treatment. The further modifications in the treatment will be decided once we get the investigation reports. He is admitted to a private room. And at the moment, all the vital parameters are stable. What is the reason they have been admitted? By vital parameters, you mean the oxygen level, the blood pressure, the saturation, everything has been normal. See, it is because of physical exertion. 2-3 दिवसापासून त्रास असेल. सरांच्या 2-3 दिवसापासून त्रास आहे. नाही बोलतायत सर, बोलतायत. 2-3 तासात आपल्याला रिपोर्ट मिळेल. नाही असं तर मला माहित नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.